श्री स्वामी समर्थ. तूळ राशीच्या व्यक्तींनी आत्ताच सोडा या सवयी, नाहीतर आयुष्यभर पस्तावाल. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत तूळ राशीच्या व्यक्तींच्या काही सवयी, ज्या त्यांनी आत्ताच सोडाव्यात, नाहीतर त्यांना यामुळे खूप नुकसान होऊ शकते. चला तर मग सविस्तर जाणून घेऊ कोणत्या आहेत या सवयी. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. तूळ राशीच्या व्यक्ती विचारशील, स्वभावाने मोहक, आकर्षक आणि समतोल साधणाऱ्या असतात. कलात्मक गोष्टींची आवड, लोकांशी सौहार्दाने वागणे, समाजात मिसळणे हे त्यांचे विशेष गुण आहेत. पण तूळ राशीच्या व्यक्तींमध्ये चांगल्या सवयींसोबत काही वाईट सवयी सुद्धा आहेत, ज्या त्यांच्या प्रगतीच्या आड येऊ शकतात. या सवयी त्यांनी न सोडल्यास त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबरोबर व्यावसायिक जीवनातही नुकसान होऊ शकते. या सवयी सोडल्या तर जीवनात काय बदल घडतील, चला पाहू. संघर्ष टाळण्याची सवय. संघर्ष टाळल्याने कधीकधी इतरांना आपल्यावर वर्चस्व गाजवता येते. कोणत्याही नात्यात स्पष्टपणे मुद्दा मांडला नाही तर गैरसमज वाढतात. या व्यक्ती टोकाचे बोलणे टाळतात. यामुळे त्यांच्या स्वतःच्या भावना दबल्या जातात. कारण तूळ राशीच्या व्यक्ती शांतताप्रिय असतात. त्यांना भांडण, गैरसमज, वाद आवडत नाहीत. ही सवय बदलल्यास व्यावसायिक जीवनात आणि नातेसंबंधात ठामपणे आपली बाजू मांडता येईल. कारण शांत राहणे नेहमीच योग्य नसते. त्यामुळे स्पष्ट संवाद ठेवा. यामुळे दीर्घकाळ नातेसंबंध टिकतात. वेळ वाया घालवण्याची सवय. तूळ राशीच्या व्यक्ती सौंदर्यप्रिय व कलात्मक असल्यामुळे त्यांचे मन सतत वेगळ्या गोष्टींमध्ये भटकते. यामुळे संधी हातातून निघून जाते. इतर लोकांवर अवलंबून राहावे लागते. तसेच महत्त्वाची कामे पुढे ढकलल्यामुळे तणावाखाली कामे करावी लागतात. काम पुढे ढकलणे, वेळेवर पूर्ण न करणे ही त्यांची सर्वसाधारण सवय आहे. तूळ राशीच्या व्यक्तींना ही सवय आत्ताच सोडली नाही तर करिअरमध्ये प्रगती थांबेल. कारण जीवनात यश मिळवण्यासाठी वेळेचे व्यवस्थापन फार महत्त्वाचे असते. सर्वांना खुश ठेवण्याची सवय. तूळ राशीच्या व्यक्ती फारच गोड बोलतात आणि इतरांशी खूप सौहार्दपूर्ण वागतात. पण हे अनेकदा तोट्याचे ठरू शकते. कारण यामुळे तणाव वाढतो, मानसिक अस्वस्थता निर्माण होते. लोक काय म्हणतील या विचाराने स्वतःसाठीची योग्य गोष्ट बाजूला ठेवतात. स्वतःच्या भावना दाबून ठेवून फक्त इतरांना खुश करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे तूळ राशीच्या व्यक्तींनी ही सवय बदलणे आवश्यक आहे. कारण जीवनात सर्वांना खुश ठेवणे कधीच शक्य नाही. त्यामुळे इतरांना खुश करण्यापेक्षा स्वतःच्या समाधानाला प्राधान्य द्या. अनावश्यक खर्च करण्याची सवय. तूळ राशीच्या व्यक्ती ब्रँडेड वस्तू, फॅशन, लक्झरी, सौंदर्य प्रसाधने याकडे खूप आकर्षित असतात. यामुळे पैशांची तंगी निर्माण होऊ शकते. या व्यक्तींना भविष्यासाठी बचत करण्यापेक्षा आज खर्च करणे जास्त आवडते. भावनेच्या भरात अनावश्यक खरेदी करतात. तूळ राशीच्या व्यक्तींनी ही सवय सोडली नाही तर भविष्यात मोठा आर्थिक ताण सहन करावा लागू शकतो. यामुळे पैसा केवळ खर्चासाठी नसतो तर सुरक्षित भविष्यासाठी बचतीसुद्धा आवश्यक असतात, हे लक्षात घ्या. सतत निर्णय घेण्यात होणारी ढवळाढवळ. तूळ राशीच्या व्यक्ती समतोल वृत्तीच्या असतात. या व्यक्ती कोणत्याही गोष्टीत सर्व बाजू नीट तपासून पाहण्याचा प्रयत्न करतात. पण यामुळे अनेकदा निर्णय न घेण्याची समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे हातातून संधी जाऊ शकते. मग नंतर पश्चाताप करावा लागतो. एकदा निर्णय घेतल्यानंतर तो बदलावा का याबद्दल मनात शंका निर्माण होते. एखाद्या छोट्या गोष्टीतही त्या व्यक्ती खूप विचार करतात. पण तूळ राशीच्या व्यक्ती वेळेवर निर्णय घेऊ शकल्या नाहीत तर करिअर, व्यवसाय किंवा नात्यात अडथळे येऊ शकतात. म्हणून
ही सवय बदलणे आवश्यक आहे. लहान मोठ्या निर्णयात आत्मविश्वासाने हो किंवा नाही म्हणायला शिका. तूळ राशीच्या व्यक्तींनी वरील या सवयी वेळीच जोडल्या नाहीत तर आयुष्यभर पस्तावण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे तूळ राशीच्या व्यक्तींनी यापुढे आत्मविश्वासाने निर्णय घ्यावेत. स्वतःसाठी जगायला शिकावे. बचत आणि वेळ व्यवस्थापनाला महत्त्व द्यावे. तसेच अनावश्यक ठिकाणी ठामपणे बोलायला शिकावे. असे केल्याने तूळ राशीच्या व्यक्ती आयुष्यात आनंदी होतील व व्यावसायिक क्षेत्रातही उत्तम यश, सन्मान आणि स्थिरता मिळवतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.